हाय यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहे लसूणी पालक. तर इथे मी पालक छानपैकी धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून ठेवलेला आहे आणि लसूणही घेतलेला आहे. लसूण मी बारीक चिरलेला आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. मी तेल घालून त्याच्यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे. आता लसणाला 1 ते 2 मिनिट आपण असंच परतून घेऊया. अ, त्यानंतर आपण त्यात पालक टाकूया. ही पालक बारीक चिरलेली आणि स्वच्छ धुतलेली पालक आहे. त्याच्यानंतर पालक टाकल्यानंतर आपण तिला 10 ते 15 मिनिट छानपैकी शिजवून घेऊया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पालकमध्ये पाणी टाकायचं नाही. आपण पालक धुवून घेतलेली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर त्या पाण्यामध्येच ती पालक पूर्णपणे शिजवून जाते. तर आपण छानपैकी पालक शिजवून घेऊया. आपण आता भाजीसाठी साहित्य बघूया. मी इथे लसूण, काजू घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, चणे घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे आणि थोडेसे जिरे घालणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहे, जो की आपण चिरून घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर तेजपत्ता आणि एक बारीक मिरची टाकूया. आणि जोपर्यंत लसूण आपला थोडासा लाल होत नाही, कलर चेंज होत नाही, तोपर्यंत त्याला परतून घेऊया. छानपैकी लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करूया. कांद्यालाही मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत तळायचा आहे. कांदाही आपण छानपैकी आता परतून घेऊया. कांद्यामध्ये आपण आता कांद्यालाही परतून घेऊया मस्तपैकी. इथे पाहू शकता कांदाही छानपैकी परतला गेलाय. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, जे की बारीक चिरून घेतलेले आहेत. आता छानपैकी आपण टोमॅटोलाही परतून घेऊया. आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाका. त्याच्यानंतर छानपैकी आपण टोमॅटोची परतून घेऊया. तोपर्यंत पूर्ण टोमॅटोचं पाणी होत नाही, तोपर्यंत आपण छान टोमॅटोला परतून घेऊया. इथे मी भाजी टाकायला काही मसाले घेतलेले आहेत. कांदा, लसूण, चिकन मसाला, गरम मसाला आणि किचन किंग. आता हे मसाले आपण त्या भाजीमध्ये टाकून घेऊया. आपला कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर आणि मसाल्यांनाही छानपैकी परतून घेऊया. जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही, तोपर्यंत छानपैकी आपण त्यांना परतून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही धना पावडर आणि काश्मीरी लाल मिरचीही ॲड करू शकता. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पेस्ट टाकते आहे, जी की आपण अ, काजू, शेंगदाणे आणि चणे होते त्याची पेस्ट केली होती. तर तीही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता जोपर्यंत त्या पेस्टला तेल सुटत नाही, तोपर्यंत आपण छानपैकी तिला तळून घेऊया. अ, अ, त्यानंतर छानपैकी तळून घेऊया आपण इथे आता तिला. इथे पाहू शकता आता माझ्या त्या मसाल्यावर छानपैकी तेल सुटले. तरी मी अजून 1 ते 2 मिनिटं त्याला छानपैकी परतून घेते आहे. कारण की जोपर्यंत छानपैकी परतला जात नाही मसाला, तोपर्यंत भाजीची टेस्ट छान येत नाही. आता छानपैकी परतून झाल्यानंतर आपण आता पाहू शकता छानपैकी मसाले परतले गेले आणि तेलही सुटले. तर त्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली पालकची भाजी होती ती टाकूया. मी आता याच्यामध्ये पूर्ण भाजी टाकून घेतलेली आहे आणि ते छानपैकी आपण मीठ परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडंसं नंतर आपण पाणीही ॲड करणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा तुम्हाला जेवढा थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. मी याच्यामध्ये आता साधारण एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकते आणि त्याला छान परतून घेते. मी आता इथं दोघांनाही छानपैकी परतून दिले. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड करते. इथे पाहू शकता की छानपैकी आपली भाजी रेडी आहे आता.